उदय सांगळे त्याचबरोबर सुनीता चारोस्करांची नाशक शरद पवार गटातील या दोघांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। पक्षविरोधात कारवाई केल्याचा ठपका असून दोघेही भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहे। ठाकरे गटाची आज महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे। ठाकरेंच्या उपस्थितीत सेना भवनात आमदार खासदारांची बैठक होणार आहे। आगामी निवडणुका आणि मराठवाडा दौरा या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। भाजपच्या मूक मोर्चाला परवानगी होती का, त्यांच्यावर गुन्हा दाखल का झाला नाही असा तीव्र संताप संदीप देशपांडेंनी उपस्थित केलाय। तर मनसे आणि महाविकास आघाडीवर गुन्हा का दाखल झाला असा प्रश्न देखील संदीप देशपांडेंनी उपस्थित केलाय। शेवगाव तालुक्यातील वाडगाव इथं वंजारी समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अद्यापही कोणत्याही प्रकारची बैठक घेण्यात आली नाही। त्यामुळे पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा वंजारी समाजाच्या नेत्यांनी दिलाय। मात्र यावेळी आंदोलन केल्यास सरकारला गुडघे टेकायला लावू असं ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी म्हटलंय। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा नातू शिवम पाटीलचा 8 जणांवर नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। कंपनीच्या शेअरमध्ये भागीदारी करून त्याबद्दल देण्यात येणाऱ्या रकमेपैकी 10 कोटी रुपये न देता फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश आष्टे यांच्या नावानं शहरात लावण्यात आलेल्या बॅनरवरून पुन्हा एकदा भाजपात गटबाजीचे वारे जोर धरतात। या बॅनरमुळे उमरगा मुरुम भाजपात नवीन युद्ध सुरू झाले असा संघर्ष पेटलाय। जुन्या कार्यकर्त्यांमधून यामुळे प्रचंड नाराजी आहे। कार्तिकी एकादशीची श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाली। त्यांच्या समवेत महापूजा करण्याचा मान नांदेड जिल्ह्यातील वालेगावकर दाम्पत्याला मिळाला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाळ वाजवत ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या जयघोषावर फुगडी खेळण्याचा आध्यात्मिक आनंद घेतला। शिंदे यांच्या उपस्थितीत कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी उपक्रमाचा समारोप झाला। भंडारा जिल्ह्यात महायुती सरकारमध्येच वाद पेटलेला आहे। परिणय फुके यांनी एका कार्यक्रमात नाव न घेता नरेंद्र भोंडेकर यांच्यावर हल्लाबोल केला। तर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मान्यता नसताना कामं मंजूर करता अशी तक्रार पालकमंत्र्यांकडे केली। आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीत मोठ्या पक्षातील 70% नगरसेवकांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे। पालिकेचा कार्यकाळ संपल्यावरही नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संपर्कात राहिले त्यांचं तिकीट सुरक्षित आहे। तर निष्क्रिय नगरसेवकांना झटका देण्याचा निर्णय पक्षांनी घेतलाय। भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली। सर्वे पूर्ण न झाल्यास अधिकारी जबाबदार राहतील असे खडे बोल पालकमंत्री पंकज भोयर यांनी अधिकाऱ्यांना सुनावले। बोगस मतदानावर राज ठाकरेंनी निशाणा साधला। कल्याण मुरबाडमध्ये बोगस मतदान झालं। कल्याणमधील मतदारांनी मलबार हिलमध्ये मतदान केलं। बोगस मतदानाबाबत राज ठाकरेंनी आरोप केले। मतचोरी विरोधातील मोर्चामध्ये राज ठाकरेंनी तोफ डागली। राज व्यक्त करण्याचा ताकद दाखवण्याचा हा मोर्चा असं म्हणत शिंदे आणि अजित पवारांवर राज ठाकरेंनी टीका केली। पाच वर्ष निवडणुका झाल्या नाही, अजून 1 वर्ष थांबा, मतदार याद्या पारदर्शक करूनच निवडणुका घ्या असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलंय। राज ठाकरेंनी दुबार मतांचं गणित मांडले। शिंदे अजित पवारही दुबार मतदानाबद्दल बोलतात। ठाण्यात 2,09,981 दुबार मतदार आहे। पुण्यात 1,02,000 दुबार मतदार आहे असं म्हणत राज ठाकरेंनी बोगस मतदारांची यादी दाखवली। निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाल्याचा राज ठाकरेंनी आरोप केला। निवडून येण्याची सोय आधीच झाली होती असं म्हणत सत्याच्या मोर्चातून राज ठाकरेंनी हल्लाबोल केला। सर्व राजकीय पक्षांची एकजूट झाली आहे। आज फक्त ठिणगी दिसते, लवकरच याचा वणवा होईल असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली। उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा अमित शहांवर निशाणा साधलाय। जागे रहो नहीं तो एनाकोंडा जाएगा, या एनाकोंडाला कोंडावंच लागेल असं म्हणत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला। मुख्यमंत्र्यांनी मान्य केले की मतचोरी होते असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर टीका केली। मतदार यादीत आपलं नाव तपासा असं उद्धव ठाकरेंनी बोगस मतदार नोंदणी संदर्भात आवाहन केलंय।